सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची लगबग पाहावयास मिळत आहे. अशातच महानगरपालिकेच्या वतीने सोलापूर शहरातील प्रभाग नियम मतदारांची संख्याची यादी प्रसिद्धी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. परंतु काही प्रभागातील मतदार हे दुसऱ्या प्रभागात आल्याने मतदारासह इच्छुक उमेदवार हे देखील अचंबित झाले आहेत. अशातच संपूर्ण सोलापूरकरांचे लक्ष लागलेल्या प्रभाग क्रमांक 20च्या मतदार यादीत देखील मोठा घोळ झाला असून विशेषतः प्रभाग क्रमांक 20च्या मतदार यादीनुसार 45,581 इतकी लोकसंख्या दाखवण्यात आली आहे. यात पुरुषाची संख्या ही 22,667 तर स्त्रियांची संख्या ही 22,895 दाखवण्यात आली असून महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीमध्ये घोळ झाल्याचं दिसतंय. प्रभाग क्रमांक 20 मध्ये प्रभाग क्रमांक 19, प्रभाग क्रमांक 22, प्रभाग क्रमांक 25, प्रभाग क्रमांक 21चे साधारण 5 ते 6,000 मतदार हे प्रभाग क्रमांक 20 मध्ये समाविष्ट करण्यात आल्याने या संदर्भात तौफिक शेख, नुरुद्दीन मुल्ला, इरफान शेख, अबूबकर सय्यद यांनी आक्षेप घेत या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी यांना तक्रारी अर्ज दाखल केल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 20 जो यादीचा घोळ सोलापूर महानगरपालिका निवडणूक कार्यक्रमामध्ये झालेला आहे. 45,581 ची यादी आपल्याकडं प्रारूप यादी प्रसिद्ध झाली. त्यानुसार संपूर्ण यादीचं आपण अवलोकन केलं असता प्रभाग क्रमांक 19, प्रभाग क्रमांक 21, प्रभाग क्रमांक 25 आणि प्रभाग क्रमांक 22 या 4 प्रभागामधील मेजॉरिटी मतदार यादीमध्ये मतदारांची नावं आमच्याकडे आलेली आहेत. वास्तविक पाहता 2017ला प्रभाग क्रमांक 21 जो होता तो लोकसंख्या 34 ते 35,000 होती आणि मतदारसंख्या 25,000 होती. प्रभाग क्रमांक जुना जो 20 होता त्याही ठिकाणी 22 ते 23,000चा मतदार होता. त्या ठिकाणचे 15,000 मतं हे 21ला ट्रान्सफर केलेले आहेत. आमच्याकडचे साधारणतः 15,000 मतं हे 21ला ट्रान्सफर केलेले आहेत. असं असताना प्रभाग क्रमांक चालू 2026 आता 25-26ला हा फक्त 35,000चाच व्हायला पाहिजे नियमानुसार. कारण प्रभाग क्रमांक 20ची जी लोकसंख्या आहे ती 40,000 लोकसंख्या आहे. असं असताना 45,581च्या मतदारसंघाची यादी यांनी प्रसिद्ध केली. निश्चितपणे 10,000 ते 10,500 मतं ही आसपासच्या प्रभागातली ही या ठिकाणी घुसवलेली आहेत. जे सरळ एक प्रकारे या ठिकाणी लढणाऱ्या उमेदवारावर सरळ प्रकारचा अन्याय आहे. जेणेकरून विशिष्ट समाजाला या ठिकाणी फायदा झाला पाहिजे आणि या ठिकाणी लढणाऱ्या कार्यकर्त्याला त्याचा धोका झाला पाहिजे अशाच प्रकारची वाढ रचना केली. आता म्हणजे मतदार यादी देखील अशाच प्रकारची आमच्यावर थोपवण्यात आलेली आहे. निश्चितपणे हे निषेधार्थ आहे. त्यामुळं आदरणीय तौफिक कोरोन असतील, अबूबकर सय्यद, इरफान शेख आम्ही सगळ्यांनी मिळून एक तक्रार, एक हरकत आपण या ठिकाणी आज महानगरपालिकेकडे दिलेली आहे. जेणेकरून आमच्या प्रभागातीलच भौगोलिक परिस्थितीचा विचार करून त्याच नगरातील नावं ही आमच्या मतदारसंघामध्ये समाविष्ट झाली पाहिजे. आणि प्रभाग क्रमांक 19 असेल, 22 असेल, 25 असेल आणि म्हणजे पाठीमागचा जो 25, 26 आणि 22 अशा म्हणजे बाहेरच्या मतदारसंघातील जी नावं आमच्याकडे आलेली आहेत ती कट झाली पाहिजेत आणि 30 ते 35,000ची यादीच आमच्याकडे समाविष्ट झाली पाहिजे. अशा प्रकारची तक्रार आम्ही माननीय निवडणूक अधिकारी सोलापूर महानगरपालिका यांच्याकडे केलेली आहे. तर निश्चितपणे त्याचा विचार होईल आणि ती नावं कमी होतील अशा प्रकारची अपेक्षा करतो. वोट चोरीचं प्रकरण वगैरे काय दिसतं काय यामध्ये? वोट चोरी म्हणण्यापेक्षा मेजॉरिटी याद्यामध्ये घोळ आहे. आता काहीतरी एक मजेशीर किस्सा तुम्हाला सांगतो. 35 ते 45 नावं अशी आहेत. नाव समोर मुस्लिमचं, वडिलांचं नाव हिंदूचं, आडनाव कुलकर्णी देशपांडे. म्हणजे सरळ एक प्रकारे चुकीच्या प्रकारचा एक पायंडा BLOने त्या ठिकाणी केलेला आहे. आणि काही मतदार असे माझ्या निदर्शनास आली, एकच मतदाराचं नाव 5 ठिकाणी आहे. आणि म्हणजे आता नेमकं मतदार म्हणजे निवडणूक आयोगाला संदेश काय द्यायचा माझ्या डोक्यात येत नाही. काही ठिकाणी आता मध्य सोलापूरमध्ये त्यांचं नाव आहे, नई जिंदगीच्या मतदार यादीमध्ये त्यांचं नाव आहे, मुंबईच्या मतदारसंघामध्ये त्यांचं नाव आहे, सोलापूरच्या मतदारसंघामध्ये 4 ठिकाणी नाव आहे. म्हणजे तुमचं ठरलं तरी काय नेमकं हे आपल्यासमोर यायला पाहिजे. म्हणजे किती दिवस आपण लोकांची दिशाभूल करणार हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून आपण ही तक्रार दिलेली आहे. आज महानगरपालिका में निवडणूक कार्यालय के अंदर प्रभाग क्रमांक 20 की जानिब से हमारे सभी जिम्मेदार, सभी प्रतिष्ठित लोग यहाँ पर आकर निवडणूक अधिकारी
वाघमारे साहब, उनके वरिष्ठ पेंटर साहब, इनके पास हमारी तकरार जो आज दाखिल हुई है, उसकी वजह ये है कि प्रभाग क्रमांक 20 का जो मतदार संख्या है, जो मतदार की वार्ड प्रभाग की जो बाउंड्री है, आसरा से लेकर युगंधर हॉस्पिटल से लेकर वहाँ से काजल नगर, गजान नगर, तिलक नगर, फिर आनंद नगर 1, 2, 3, सिद्धेश्वर भाग नंबर 1 से 5, सारा भाग 1, 2, 3, मंत्री चंडक, ब्रह्मदेव नगर, अंबेडकर नगर, लोकमान्य नगर, फिर दूसरा जो प्रभाग 20 का जो भाग जोड़ा गया चालू 20 के अंदर, वो जो है शिवगंगा नगर, विजय लक्ष्मी नगर, बसवेश्वर नगर, भीमाशंकर नगर, ऐसा जो बाउंड्री है वो प्रभाग क्रमांक 20 की है। जो नवीन जो प्रारूप जो प्रभाग रचना हुई, जो अंतिम हुई, तो अभी उसमें 2 दिन से हमारे कुछ जिम्मेदार लोग जो प्रारूप मतदार यादी जाहिर हुई 20 तारीख के दिन, तो उसी दिन से आज 4-5 दिन से हमारा सर्वे चालू है पूरे प्रभाग के अंदर, और मतदार की जो यादी है पूरी छाननी हुई। उसके अंदर हमारे नूरुद्दीन मुल्ला साहब, अबूबकर सैयद, इरफान शेख और तौसीफ सकरी, इनको उसके अंदर ये दिखाई दिया कि प्रभाग क्रमांक 20 के अंदर जो है बाहर के नाम ऐड किए गए, जैसे प्रभाग क्रमांक 19 है, प्रभाग क्रमांक 21, प्रभाग क्रमांक 22 और प्रभाग क्रमांक 25। जो जिस तरह जो पहले जाहिर होता, डिक्लेयर होता लोक संख्या, मतदार संख्या, तो अभी हमारा प्रभाग क्रमांक 20 का जो लोक संख्या है 40,500 है, और जो मतदार संख्या है वो 45,581 है। तो ये हमारे एकदम नज़र में आया, इसलिए हम हमारे जो प्रभाग के नागरिकों के ऊपर जो इच्छुक उम्मीदवार है उनके ऊपर जुल्म ज़्यादती नहीं होना, अन्याय नहीं होना, बल्कि जो हमारा हक है, हमारा अधिकार है, उसके ज़रिए हमने एक निवेदन दिया, तकरार अर्ज दिए से, तो उसमें हमने साफ साफ लिखा है और डिटेल उसके अंदर जो मतदार का जो है भाग क्रमांक, अनुक्रमांक नंबर सब डिटेल में पूरा दिया है। तो अभी BLO का काम है और निवडणूक अधिकारी का काम है कि फिर से एक बार पूरा जो प्रभाग क्रमांक 20 की जो बाउंड्री है, बाउंड्री के जरिए जो एरिया, जो नगर प्रभाग क्रमांक 20 में आते हैं वो उसमें रहना, और वहाँ के जो नागरिक है, मतदार है, जिन्हें मतदान करने का हक है, अधिकार है, जो घटने के अंदर हमें मिला है, आदरणीय बाबा साहब अम्बेडकर साहब जो घटने में अधिकार दिया है, उस अधिकार के जरिए हमने ये मांगनी की है। जो हमारे मुस्लिम समाज है, OBC समाज है, मागासवर्गीय समाज है, पिछड़ा हुआ समाज है, वहाँ की जो हमारा प्रभाग 20 के अंदर ये लोक संख्या ज़्यादा है, मतदार की संख्या, तो हमको जो हक अधिकार है वोट डालने का वो हमें मिलना चाहिए, ताकि बाहर के लोग आकर जो हमारे में जो इलेक्शन होने वाला है और जो लड़ने वाले लोग हमारे इच्छुक उम्मीदवार, उनके ऊपर जुल्म ज़्यादती नहीं होना, हमारे वोट डिवाइड नहीं होना और बाहर के नाम इसमें ऐड नहीं होना बोलकर, जो कायदे के दायरे में रहकर 27 तारीख तक जो हरकत का टाइम है, वक्त है, उसके ज़रिए हमने आज यहाँ पर जो निवेदन दिए सो निवेदन के ज़रिए हमें न्याय मिलना, ये हमारा हक है, हमारा अधिकार है। अगर जिस तरह प्रभाग रचने में गड़बड़ हुई तो उसके बाद मतदार यादी में भी गड़बड़ हुई है। अगर ऐसा ही रहा, हमारे पर जुल्म ज़्यादती रहेंगी तो हमें मजबूरन रास्ते पर उतरना पड़ेगा और कोर्ट में जाने की हमको तो आप नौबत मत लाओ। जो हमारा हक है, हमारा अधिकार है, फिर से एक बार आप निवडणूक अधिकारी BLO को आदेश देना कि फिर से एक बार बाउंड्री चेक करके जो नगर प्रभाग 20 में आते हैं 20 में रहना, वहाँ के नागरिक जो मतदार जो है उनका हक अधिकार है वो हमें मिलना चाहिए। बस इतना कहता हूँ। और अगर अभी हमारे मतदार भाई से भी मेरी गुजारिश है, भाई बहनों से, कि जो आदमी अपने वार्ड की, अपने प्रभाग की जो फिक्र करते, गौरव फिक्र करते, ध्यान देते, लोग के काम में आते, सुख दुख में आते, आप उन्हें देखकर मतदान करना, ऐसी मैं लोगों से भी अपील करता हूँ, गुजारिश करता हूँ। किसी के में बहकाव में, दिशा बोल में ना आते हुए, जो व्यक्ति, जो उम्मीदवार काम करने वाला है, आपके सुख दुख में आने वाला है, आप उन्हें साथ दे, दुआ दे, आशीर्वाद दे। इतना कहता हूँ। शुक्रिया, खुदा हाफिज़, जय हिंद, जय महाराष्ट्र। हाँ, मेरा नाम खदीब भाई, नवी जिंदगी, प्रभाग क्रमांक 21 अभी नवीन 20। अभी तक के जो मतदार थे हमारे वार्ड के अंदर 25,000 थे। आज की यादी में देखा गया तो 45,000 मतदार, 10,000 मतदार आए कहाँ से? मतदार अभी नवे मतदार नोंदणी भी नहीं करे, और जो मैयत हुए तो वह नामा भी कम रहे, खाली अकड़ा फोगार कर नवे लोगों को हमारे प्रभाग 20 में लागू समावेश करें। रहने वाले नहीं है, यहाँ के स्थानिक रहवासी नहीं है ये लोग। इन नवे नामा आंकवा हम भी अजू पर ये बढ़िया कैसा? एक तो नवे नामा बढ़ा ही नहीं और जो मैयत है वो भी घटा ही नहीं।
45,000 का वार्ड बनाए, प्रभाग बनाए, ये बढ़ते कैसा? ये क्या तुम्हें सुरबुद्धि से क्या तुम्हें खराब जगह से वो काम करे? प्रभाग क्रमांक जुना 21 में सोलापुर शहर के अंदर एक मिसाल है साहब, मैं आपको बताऊँ, मराठी में बोलता हूँ। एक हे नंदनवर करणारे आमचे नगरसेवक कोविद भाई शेख, इरफान शेख आणि सगळे इतर सोशल वर्कर मुला साहेब आमच्या सोलापूर शहरामध्ये एक नंदनवन केलेलं आहे, कुठला प्रभाग क्रमांक 21. आम्हाला यांना पूर्ण संधी द्या, आम्ही हे सांगू. हे नवीन 10,000 बत्ता म्हणजे त्यांना संधी मिळाली की या वार्डामध्ये आमच्या राहणारच नाही लोक आहेत. बघा त्यांचा पत्ता ॲड्रेस बघा, बाजूच्या कुठल्या प्रभागामध्ये आणून देणं समावेश केलं आहे, त्यांच्या बाबतीत विचारावं. आणि तक्रार दिले तुमचे नगरसेवक सगळे जे वरिष्ठ मंडळी तक्रार दिले ना, ते काय चाललं आहे, बहुसंख्या कुठलं एरिया आहे, समाज कुठला राहत आहे आणि हे घुसवण्याचा प्रयत्न सगळं कोण देते ते कुठल्या प्रभागामध्ये. ह्या नावं कमी व्हावं आमची विनंती आहे. काय माहिती आहे का, घुसू नका. आमच्या प्रभागमध्ये आमचे काम करणारे नगर सक्षम आहेत, आज केलेत, अजून करणार बी आहेत. अशा बाबतीत काय दुमत नाही आहे. ते 10,000ची यादी आली आहे प्रमाणे प्रचंड होतं की 45,581 मतदार हे आमचे जुने झाले तर 35,000 मतदार आहेत. बघा की तुम्ही त्याला जाहीर केले त्यांनी. आता मांडले तर नगरसेवक साहेब सगळे जे तपशील राहतात ते फक्त नावे करून आमचं जुनं जे क्रमांक 20 आहे त्याच्यात मतदार बाकीचे अनावश्यक जे ॲड केलं तर ते कमी व्हावं, दुसरं काय नाही. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.